हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण ओरिओ मोदक. आणि गणपती बाप्पा आता एकच दिवसावर राहिले, तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मोदक बघायला मिळेल. त्यासाठीच्या चॅनल नक्की बघा आणि व्हिडिओ पण. तर चला मग रेसिपी बघू. त्यासाठी घेतलं होतं मी दूध आणि खारी खोबऱ्याचं खीस घेतलं होतं आणि 4 पुडे ओरिओ घेतले होते बिस्किटचे. खारी खोबऱ्याचं खीस मी अगोदरच किसून ठेवला होता. नंतर आपले बिस्किटमधली जी क्रीम असते ती एका बाजूला काढून घ्यायची आपल्याला इथं. आता चाकूच्या साहाय्याने असं बिस्किटची जी क्रीम असते ती बाजूला काढून घ्यायची आणि बिस्किट एका साईडला ठेवायचे. असं सर्व क्रीम मी इथं काढून घेतली होती. आणि जे मोदकामध्ये आपल्याला जे सारण भरायचं ते आपण इथं तयार करून घेऊया. अगोदर जे चॉकलेट काढलं होतं आपण बिस्किटामधलं, त्याच्यामध्ये खारी खोबऱ्याचं खीस घातलं मी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि नंतर इथं बिस्किट बारीक करून मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला लावून घेतल्यानंतर असं व्यवस्थित बारीक करायचं आणि एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आणि थोडं थोडं दूध घालून आपल्या जे बिस्किटचं आपण बारीक केलं होतं त्याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे गोळा तयार करून घ्यायचा आणि छान तो गोळा मळून घ्यायचा. म्हणजे मोदक करायला आपल्याला इथं सोपं जातं. आणि यासाठी मी मोदक साचा वापरला होता, जो मार्केटमध्ये तुम्हाला 10 रुपयाला मिळून जाईल. व्यवस्थित मधात मोदकामध्ये ते भरायचं, जो आपण गोळा तयार केला बिस्किटांचा तो, आणि त्याच्यामध्ये घालायचं सारण. गोल आकार करून घ्यायचा सारणचा आणि नंतर मधात घालायचं ते आणि परत वरून त्याला बंद करून घ्यायचं. ओरिओ बिस्किटचं जे बारीक आपण केलं होतं त्याने. आणि आता इथं आपला मोदक तयार झाला होता. आणि तुम्हाला कसे वाटले हे होममेड मोदक? गॅसचा आपण इथं बिलकुल वापर केला नाही. गॅसचा नाही तर पाण्याचा नाही, इझिली हे आपण इथं मोदक करू शकतो. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.